दर्शना, हॅलो. हॅलो. हा दर्शना, मी काय म्हणतोय, मी तुला को होस्ट बनवतोय. कोणी आलं ना तर त्यांना आहे ना एंटर करून घ्यायच्या, ऍडमिट करून घ्यायच्या. हा, ऍडमिटच्या बटनवर दाबून. आलो मी लगेच 2 मिनिटात. हा, थोडं बाहेर जातोय. हो. हा, कोणी आलं तर लगेच एंटर करून घ्यायचं. मी तुला को होस्ट केलेलं आहे आता. हो. हा, म्हणजे तू एंट्री देऊ शकते. हा, म्यूट अनम्यूट सगळ्यांना करू शकते. ओके. हो. हा, मी 2 मिनिटात लगेच आलो. If one variable depends upon the order variable, it is termed as a dependent variable, and the variable that is uh, antecedent म्हणजे anterior to the dependent variable is termed that the independent variable. For instance, if we say that the height depends upon the age, then the height uh,
ॲज अ डिपेंडंट व्हेरिएबल अँड एज इज इंडिपेंडंट व्हेरिएबल. व्हेरिएबल. म्हणजेच काय की ही जी काही हाईट आहे तर हाईटवर काय डिपेंड करणार आहे तर आपलं एज डिपेंड करणार आहे. एज. बरोबर. हा, एज डिपेंड. आता आपण बघा, एखादा स्टुडंट असेल, एखादा मुलगा असेल, तर त्याला उभं केल्यानंतर आपल्याला त्याचे अनुमान कळून जातो हा 4 किंवा 5 वर्षाचा असेल. हो. बरोबर. आता हे जे काय आहे तर हे व्हेरिएबल्स आहेत, डिपेंडंट आणि इनडिपेंडंट व्हेरिएबल्स आहेत. इंडिपेंडंट. हा, एवढं लक्षात आलं. डिपेंडंट व्हेरिएबल हे कसं असतं, वरच्या लेवलला असतं आणि इंडिपेंडंट जे काय आहे तर ते खालच्या लेवलला खालच्या असतं. लेवल. ओके. त्यानंतर असणारे कंट्रोल. आता हा जो काही कंट्रोल आहे तर कंट्रोलमध्ये एक्सपेरिमेंट करत असताना दोन ग्रुप तयार करावे लागत असतात. एक्सपेरिमेंटल रिसर्च इज टर्म कंट्रोल इज युज्ड टू रिफर टू रिस्ट्रेन द एक्सपेरिमेंटल कंडिशन. म्हणजे काय? कंडिशन. हां, म्हणजे काय की एखादा एक्सपेरिमेंट तुम्हाला करायचा आहे. आता माझं जे काही काम होतं ते होतं फिशवरती. आता मला फिशवरती काय करायचं होतं की एक्सपेरिमेंट करायचा होता की जे काही फवारणीची औषधी आहे तर फवारणीच्या औषधीचा परिणाम मला पाहायचा होता. आता परिणाम पाहत असताना मला काय करावं लागेल आधी की माशी घेऊन यावं लागतील लॅबोरेटरीमध्ये. लॅबोरेटरीमध्ये घेऊन आल्यानंतर त्यांना मी काय करेल, तिथं ॲक्लिमटाईज करेल, म्हणजे त्यांना तिथं हॅबिटेट करेल. हॅबिटेट झाल्यानंतर जे जिवंत माशी आहे तर त्या जिवंत माशांवर मला एक्सपेरिमेंट करायचा आहे. मग त्याच्यासाठी मला काय करावं लागेल की एक आहे, एक औषधीच्या एक डोस द्यावा लागेल, एक आहे नॉर्मलचा. आता नॉर्मलच्या दोन टपमध्ये काय करावं लागेल मला, एक मध्ये नॉर्मल म्हणजे जे काही नदीतून आणलेले जे काही फिश होते तर ते फिश मी एका टपमध्ये साध्या पाण्यात ठेवून दिले आणि दुसरे जे काही फिश होते ते औषधीच्या पाण्यामध्ये टाकून दिले. मग ज्यावेळेस 2 दिवसानंतर मी चेक करणार यांच्या स्टमकमध्ये काय परिणाम झालेला आहे, ज्याच्यामध्ये मी औषधी टाकलेली होती. कारण की इकडचा जो ग्रुप आहे तो आहे नॉर्मल, त्याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही. म्हणजे ते फिश कशी असतील, नॉर्मल असतील. त्याचे स्टमक सुद्धा कसं असणार आहे, नॉर्मल. नॉर्मल असणार आहे. बरोबर. नॉर्मल. कारण त्याच्यावर परिणामच नाही झाला. जर परिणाम होत नाहीये, बरोबर. आता एक्सपेरिमेंटल ग्रुप ज्यावेळेस मी कट करेल, कट केल्यानंतर त्याचं मी स्टमक चेक करेल. आता स्टमक चेक केल्यानंतर काय होणार आहे की त्याच्या स्टमकमध्ये काय परिणाम झालेला आहे मला तो दिसेल. केव्हा? ज्यावेळेस मी इकडच्या ग्रुपमधला स्टमक चेक करेल त्यावेळेस. कारण की इकडचा जो ग्रुप आहे तो विदाऊट आणि एक्सपेरिमेंटल आहे. मग तो कसा झाला, नॉर्मल. एक्सपेरिमेंटल. हा, जो नॉर्मल झाला, बरोबर. आता हा जो काही नॉर्मल असतो तर त्या नॉर्मलला कंट्रोल असं म्हटलं जात असतं. आलं लक्षात? जो काय नॉर्मल ग्रुप असेल ज्याच्यामध्ये आपण काहीच इफेक्ट दिलेला नाही त्याला कंट्रोल असं म्हटलं जात असतं. आणि हा जो काही कंट्रोल आहे तर हा कंट्रोल कम्पेअर करण्यासाठी आपल्याला कामाचा येत असतो. दॅट इज कॉल्ड ॲज द कंट्रोल. एवढं समजलेलं आहे? हो. आता हो सर. हे जे काय रिसर्च जे काही डिझाईन आहे त्याच्यामधले जे काही काही पॉईंट आहेत ते पॉईंट मला काही मिळाले नाही. 2-1 पॉईंट आहेत. तर ते पॉईंट जसेही मिळाले की मी ते कंटिन्यू करेल. ओके. तर त्याच्या आधी आपण त्याच्यानंतर म्हणजे हा जो काय आहे इथपर्यंत आपण इथं स्टॉप होऊ आणि पुढचे जे काही युनिट आहे ते स्टार्ट करूया. युनिट नंबर 4. आता ते जे काही सेकंड युनिट आहे त्याच्यातले जे काही टॉपिक आहेत तर ते जसे मिळतील मी तसे कंटिन्यू करून घेईल ते. ओके. युनिट नंबर 4. युनिट नंबर 4 मध्ये काय आहे, टेक्निकल रिपोर्ट्स अँड थेसिस रायटिंग. आता टेक्निकल रिपोर्ट्स जे काय तर राईट. हां, टेक्निकल रिपोर्ट्स हा जो काय चॅप्टर आहे किंवा मग थेसिस रायटिंग, तर याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की हाऊ टू राईट द टेक्निकल रिपोर्ट्स मीन्स दॅट हाऊ टू राईट द रिव्ह्यूज, हाऊ टू राईट द डेझर्टेशन्स, हाऊ टू राईट द रिसर्च पेपर्स, हाऊ टू राईट द रिसर्च प्रोजेक्ट. आता तुम्हाला TYBSc ला रिसर्च प्रोजेक्ट्स आहेत. आता तुम्हाला प्रोजेक्ट जमा करावे लागतील. आता प्रोजेक्ट जमा करण्याच्या वेळेस तुम्हाला ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत की तुम्हाला हाऊ टू राईट द रिसर्च आर्टिकल ऑर हाऊ टू राईट द प्रोजेक्ट फॉर द सबमिशन पर्पज टू द युनिव्हर्सिटी. बरोबर. आता तुम्हाला सबमिट करायचे परंतु तुम्हाला सिस्टमॅटिकली काम करावं लागेल. बरोबर आहे की नाही? आता सिस्टमॅटिकली काम करण्यासाठी तुम्हाला काय करणं हो. गरजेचं आहे? सिस्टमॅटिकली काम करण्यासाठी तुम्हाला कशाची आवश्यकता आहे की जो काही रिपोर्ट आहे तर तो रिपोर्ट बनवण्यासाठी तुम्हाला फ्रेमवर्क जी काही डिझायनिंग आहे तर त्या डिझायनिंगच्या प्रोसिजरने तुम्हाला जावं लागेल. मग ते करत असताना तुम्हाला आधी काय करावं लागेल, 4.1 हा जो काही पॉईंट आहे हा मी तुम्हाला या ठिकाणी शो अप करतोय. वेट. ओके. आता हा जो काय 4.1, प्रिपेअर द टायटल, ऑथर्स अँड ॲड्रेस, तर कीवर्ड्स कीवर्ड्स अँड ॲब्स्ट्रॅक्ट, समरी अँड सिनॉप्सिस. आता समरी अँड सिनॉप्सिस म्हणजे सुरुवातीला तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही रिसर्च आर्टिकल बनवतात तर त्यावेळेस पहिला जो काही पॉईंट आहे तर हा पॉईंट तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा आहे. तर हा जो काही पॉईंट आहे याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागतं
ह्याच्यामध्ये काय करावं लागतं की प्रिपरेशन ऑफ टायटल हा जो काय हा तर हा प्रिपरेशन ऑफ टायटल कसं करायचं आहे ते बघायचे आहे. त्यानंतर ऑथर्स आणि त्यांचे ॲड्रेस कसे टाकायचे ते ऍड्रेस तुम्हाला बघायचे आहे. त्यानंतर कीवर्ड्स कसे टाकायचे त्याच्यासोबत ॲब्स्ट्रॅक्ट कसा असायला पाहिजे समरी आणि सिनॉप्सिसमध्ये हे समरी आपण समरी आणि सिनॉप्सिसमध्ये समरी आणि सिनॉप्सिस काय असतं हे सुद्धा आपण बघू. त्यानंतर 4.2 जो आहे जो चौथा चॅप्टर आहे त्याच्यामधनं रायटिंग दुसरा जो काही रायटिंग ऑफ टेक्निकल टेक्निक रिपोर्ट्स अँड थेसिस बरोबर. त्यानंतर आहे इमराट सिस्टीम. इमराट सिस्टीम मध्ये आहे इंट्रोडक्शन मटेरियल मेथड्स रिझल्ट अँड रिझल्ट डिस्कशन. त्यानंतर असणारे ॲक्नॉलेजमेंट समरी समरी कन्क्लुजन अँड पेपर. कंक्लुजन त्यानंतर 4.3 मध्ये कन्सेप्ट ऑफ सायंटिफिक रायटिंग. सायन्स रायटिंग म्हणजे सायंटिफिक रायटिंग कसं असायला पाहिजे दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्यानंतर असणारे मिनिंग ऑफ मीनिंग सायंटिफिक पेपर पेपर. आणि त्यानंतर असणारे रायटिंग अ लेटर टू द रायटिंग लेटर एडिटर ऑफ सायन्स सायंटिफिक जर्नल फॉर पब्लिशिंग द जर्नल रिसर्च पेपर. तुम्हाला एखादा रिसर्च पेपर पब्लिश करायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला एडिटर जो काय ज्या जर्नलच्या एखाद्या जर्नलमध्ये पब्लिश करायचा आहे सो यू वॉन्ट टू राईट द लेटर हाऊ टू राईट द लेटर आय विल से यू आय विल टेल यू हाऊ टू राईट द लेटर टू द एडिटर फॉर द रिसर्च पब्लिकेशन. हे सगळे पॉईंट आपल्याला या ठिकाणी कंट्रोल करायचे आहे. ओके. आता आपण बघूया की हे जे काही आहेत प्रिपरेशन ऑफ टायटल असेल प्रिपरेशन ऑफ ऑथर असेल प्रिपरेशन ऑफ ॲड्रेस कसा तयार करायचा आहे कीवर्ड्स काय असतात त्यानंतर ॲब्स्ट्रॅक्ट काय असतात त्याच्यासोबतच समरी आणि सिनॉप्सिसमध्ये कशा प्रकारे आपण फॉलो करू शकतो वी विल सी वन बाय वन नाव. सो दिस इज द first system the system of organizing a research paper into the introduction इंट्रोडक्शन material मटेरियल and methods result and discussion रिझल्ट is referred to as IMRAT system. The acronyms of these four section all these components are also found in the thesis. Preliminary finding of research work can be reported as short notes or short communication. आता हे जे काय इम्राट आहे तर कम्युनिकेशन इम्राट म्हणजे नेमकं काय आपण ते बघू. आता इम्राटमध्ये आपण ज्यावेळेस बघतो की इम्राट नेमकं काय आहे किंवा मग इम्राट सिस्टीम नेमकं काय आहे तर ते बघत असताना आपल्याला आयचा अर्थ काय होतो ते बघणं गरजेचं आहे. ओके. आता आयचा अर्थ होतो इंट्रोडक्शन. काय असतो इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन टायपिंग केलेलं दिसतंय. हो आयचा अर्थ होतो इंट्रोडक्शन. ओके. त्यानंतर एमचा जो काय अर्थ आहे तो आहे मटेरियल्स अँड मेथड्स. मटेरियल्स अँड मेथड्स मेथड्स. ओके. हे जे काय आहे तर याच्यामध्ये काय असतं मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर हा जो काय दुसरा एम आहे परत सॉरी हा जो काय दुसरा एम आहे तर हा एम आहे मटेरियल्स झालं एमच्या दुसरा आहे मेथड्स. मेथड्स ओके. त्यानंतर आर जो आहे तर आर आहे रिझल्ट यस गुड रिझल्ट रिझल्ट गुड रिझल्ट. त्यानंतर एक आहे ऍड्रेस ॲड्रेस नाही अँड येतं तिथं. ओके. किंवा मग अँडच आहे तिथं कारण ते सिक्वेन्स त्यांनी तिथं लिहिलं आहे तिथं. ओके बसवण्यासाठी डी. आता डीचा अर्थ काय होतो डीचा अर्थ काय होईल डिस्कशन. काय असणार आहे डिस्कशन डिस्कशन. हे बघा या ठिकाणी आपण ज्यावेळेस बघतो तर हे बघा हे जे आहे हे आहे इथपर्यंत मटेरियल इंट्रोडक्शन पासून तर डिस्कशन पर्यंत. ओके. हे आहे इम्राट म्हणजे इंट्रोडक्शन. ओके. हे बघा इंट्रोडक्शन त्यानंतर आहे मटेरियल्स त्यानंतर आहे मेथड्स मटेरियल्स मेथड्स बरोबर रिझल्ट आणि डिस्कशन. याला इम्राट असं. हा जो काही प्रश्न आहे या प्रश्नावर नेहमी प्रश्न म्हणजे हा जो काही टॉपिक आहे याच्यावर नेहमी प्रश्न विचारले जात असतात. यू हॅव टू प्रिपेअर दिस टॉपिक. ओके. आय विल सेंड यू टुडे आय विल सेंड यू नोट्स फॉर टू युनिट्स. त्यानंतर जे काय आहे नेक्स्ट
प्रिपरेशन ऑफ टायटल, ऑथर्स अँड ॲड्रेस. आता प्रिपरेशन ऑफ टायटल्स मध्ये काय असणार आहे आपण ते बघूया. ज्यावेळेस तुम्ही पेपर पब्लिश करता तर पेपर पब्लिश करत असताना तुम्हाला ते टायटल प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. टायटल प्रिपरेशन करत असताना तुम्हाला एक्झॅक्ट जे काही टायटल आहे तर एक्झॅक्ट टायटल माहिती असणं गरजेचं आहे किंवा मग एक्झॅक्ट टायटल हे चॉईस करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की फील्ड अगोदर चूज करावे लागेल, बरोबर. आता फील्ड चूज करत असताना प्रिपरेशन ऑफ टायटल ही महत्वाचे आहे. आता प्रिपरेशन ऑफ टायटल कसं करायचं आहे मी तुम्हाला सांगतो. आता या ठिकाणी मी एक्झाम्पल दिलेलं आहे. आधी आपण एक्झाम्पल पाहून घेऊ आणि नंतर मग मी माझ्या रिसर्च पेपर दाखवेन. ओके. आता प्रिपरेशन ऑफ टायटल जे काय आहे तर त्याच्यामध्ये दर्शना काय सर? कोण आहे जवळ? डिस्टर्बन्स खूप होतं, खूप जास्त डिस्टर्बन्स होत आहे. ओके. तर हे जे काय आहे एक रिक्वेस्ट आहे माझी, ज्यावेळेस तुम्हाला बोलायचं असेल सो देन यू शुड हॅव अनम्यूट युअर माईक. आय हॅव टेकन ऑलरेडी यू टू म्यूट or unmute your mic and video also. Okay, then if you want to talk with me then you should have unmute yourself from your mobile, and if you want to if you have completed after discussion you should have mute your mic. Okay, much more disturbance is going on here after unmute. Okay. तर प्रिपरेशन ऑफ टायटल मध्ये आपल्याला बघायचे आहे की टायटल कसं असायला पाहिजे. तर मला मी जे काही टायटल चॉईस केलेलं आहे तर ॲक्यूट टॉक्सिसिटी बायो एसे ऑफ न्यूटेक बायोपेस्टिसाइड ऑन फ्रेश वॉटर सिम्प्रिनिड डॅन्यू एक्विपिनेटस हॅमबुच. हे जे काय आहे हे आहे टायटल. मला रिसर्च पेपर पब्लिश करायचा आहे आणि मी त्याच्यासाठी काय केलेलं आहे की एक टायटल प्रिपेअर केलेलं आहे. दिस इज द प्रिपरेशन ऑफ द टायटल. ओके. आता हे प्रिपरेशन ऑफ टायटल जे काय आहे तर प्रिपरेशन ऑफ टायटलमध्ये तुम्हाला एक्झॅक्ट टायटल हे सिलेक्ट करणं गरजेचे आहे आणि त्यानंतर मग आपल्याला काय करायचे. आता मला काय करायचे या ठिकाणी टायटलमध्ये आपल्याला पूर्ण रिसर्च पेपर माहीत पडून जातो की व्हॉट काइंड ऑफ द रिसर्च पेपर इज दिस अँड व्हॉट काइंड ऑफ द रायटिंग इज देअर. ओके. याच्यामध्ये आपल्याला ॲक्यूट टॉक्सिसिटी बायो असे करायचे आहे. म्हणजे काय तर टॉक्सिसिटी जे काय आहे तर पेस्टिसाइड जे काय कोणतं पेस्टिसाइड आहे न्यूटेक नावाचे जे काय पेस्टिसाइड आहे त्याचा इफेक्ट कशावर पाहिजे आहे. सिम्प्रिनिड म्हणजे एक सिम्प्रिनिडी फॅमिलीचा एक फिश आहे ज्याचे नाव आहे डॅन्यू एक्विपिनेटस आणि ह्या डॅन्यू एक्विपिनेटस वरती काय करायचे आपल्याला बायो पेस्टिसाइडल ट्रीटमेंट द्यायची आहे. टॉक्सिसिटी पाहायची आपल्याला की किती पर्सेंटमध्ये याच्यामध्ये फरक पडलेला आहे किंवा मग इफेक्ट झालेला आहे बायोपेस्टिसाइडच्या. कोणत्या बायोपेस्टिसाइडच्या तर न्यूटेकच्या. ओके. दिस इज द टायटल. आता हे टायटल बघत असताना हे जे काही टायटल आहे तर हे टायटल तुम्हाला बघायचे. मी तुम्हाला दाखवतो टायटल. ओके. वेट, मी तुम्हाला टायटल दाखवतो. आता हे बघा हे जे आहे हे टायटल आहे ॲक्यूट टॉक्सिसिटी टेस्ट. हे बघा हा रिसर्च पेपर आहे माझा पब्लिश झालेला जो 2017 मध्ये पब्लिश झालेला होता. हा जो काय आहे तर हा 2017 मध्ये पब्लिश झालेला आहे, ॲक्सेप्ट झालेला आहे. आणि हा जो पेपर आहे या पेपरचं टायटल मी तयार केलेला आहे. दिस इज द प्रिपरेशन ऑफ द टायटल ॲक्यूट टॉक्सिसिटी बायो एसे ऑफ न्यूटेक बायोपेस्टिसाइड ऑन फ्रेश वॉटर सिम्प्रिनिड डॅन्यू एक्विपिनेटस हॅमबुच. आता हा जो काय पेपर आहे माझा तर हा पेपर एका जर्नलमध्ये पब्लिश झालेला आहे ज्याचे नाव आहे इंटरनॅशनल जर्नल ऑफ फिशरी अँड ॲक्वॅटिक स्टडी. ह्या जर्नलमध्ये माझा पेपर पब्लिश झालेला आहे. हे जे काय आर्टिकल आहे हे आर्टिकल 2017 मध्ये पब्लिश झालं होतं. त्यानंतर हा जो काय पाच दिसतोय हा जो काय पाच आहे. ओके. आता हा जो काय पाच आहे तर हा पाच कशाचा आहे तर हा व्हॉल्यूम आहे. हा व्हॉल्यूम पाचवा त्या वर्षाचा पाचवा व्हॉल्यूम आहे आणि त्याच्यानंतर हा जो काय हा इश्यू आहे सब जो काय व्हॉल्यूम आहे तर तो 0.3 दिलेला आहे. त्यानंतर माझे जे काही आर्टिकल आहे तर ते आर्टिकल किती नंबरच्या पेजवर पब्लिश झालेलं आहे तर 584 तर 586. हे जे काय आहेत हे 4 पेजेस आहेत. 84, 85 आणि 86 म्हणजे 3 पेजेसमध्ये हा पेपर पब्लिश झालेला आहे. ओके. हा पहिलं पेज आहे. त्यानंतर हे दुसरं पेज, हे दुसरं पेज आणि 86 हे तिसरं पेज.
हे ते पेज नंबर्स आहेत. प्रिपरेशन ऑफ टायटल झालं. आता प्रिपरेशन ऑफ टायटल नंतर टायटल नंतर नेक्स्ट कोणतं आहे तर नेक्स्ट आहे या ठिकाणी प्रिपरेशन ऑफ टायटल झालं. नंतर ऑथर अँड ॲड्रेस. ऑथर अँड ॲड्रेसमध्ये काय केलेलं आहे, एस एस ईशी अँड आर डी पाटील असं नाव आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे. म्हणजेच काय तर हे जे काय आहेत हे ऑथर आहेत. हे काय आहेत तर ऑथर आहेत आणि हे जे काय ऑथर आहेत तर ह्यांनी हा पेपर पब्लिश केला आहे, टायटल बनवलं आहे आणि तो जो काय पेपर आहे मी तुम्हाला दाखवला तर तो पेपर ह्यांनी पब्लिश केलेला आहे, एस एस ईशी अँड आर डी पाटील. या दोघांनी या ठिकाणी हे जे काय टायटल आहे टायटल प्रिपरेशन केलं, त्यानंतर रिसर्च पेपर पब्लिश केला, परंतु ऑथरचा ॲड्रेस आणि त्या ठिकाणी ऑथरचं नाव असणं गरजेचं आहे. आता एस एस ईशी आणि आर डी पाटील हे दोघंच्या दोघं कुठले आहेत आपण बघूया. डिपार्टमेंट ऑफ झुलॉजी एस 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 म्हणजे नवापूर कॉलेज जे काय तर नवापूर कॉलेजला मी त्यावेळेस होतो 2017ला. नवापूर कॉलेज आणि हे सुद्धा नवापूर कॉलेजचेच आहेत म्हणून नवापूर कॉलेज. आर डी पाटील जे काय आहेत माझे गाईड तर हे नवापूरचे आहेत म्हणून त्यांचा ॲड्रेस या ठिकाणी दिला आहे. ह्या प्रकारे ॲड्रेस प्रिपेअर करावं लागतं. हाऊ टू प्रिपेअर द ॲड्रेस अँड ऑथर नेम. सो यू शुड हॅव राईट डाऊन सेम ॲज लाईक दिस. ओके, नाव आणि त्यांचा ॲड्रेस ते कुठले आहेत किंवा मग कोणत्या इन्स्टिट्यूटला जॉबला आहेत. सो यू शुड हॅव राईट डाऊन लाईक दिस. आता त्यानंतर आहे कीवर्ड्स. आता कीवर्ड्समध्ये काय असणार आहे मी तुम्हाला दाखवतो. कीवर्ड्समध्ये तुम्हाला आहे की टॉक्सिक इफेक्ट म्हणजे जे काय आहे तुम्ही याच्यामध्ये शॉर्ट जे काय आहेत कीवर्ड्स देऊ शकतात की तुमचे जे काही टायटल आहे टायटलशी रिलेटेड मीन्स व्हॉट. सो दिस इज युअर टायटल, दिस इज युअर ॲक्यूट टॉक्सिसिटी बायो एस. याच्यामधनं तुम्हाला काय करायचं टायटलवरनं हे तयार करायचे आहे की टॉक्सिसिटी इफेक्ट न्यूटेक डॅनिओ क्युपिनाटस आणि LC50 असं मी. जर तुम्ही इंटरनेटवर एवढं जरी टाकलं, समजा आपण एवढं इंटरनेटवर टाकूया, हे जे काय हे इंटरनेटवर टाकू. आता इंटरनेटवर टाकत असताना तुम्हाला हे ज्यावेळेस तुम्ही चेक करतात इंटरनेटवर ज्यावेळेस सर्च करतात इंटरनेटवर तुम्हाला दाखवतो मी सर्च कसं करायचं आहे. आता इंटरनेटवर सर्च करत असताना तुम्ही ज्यावेळेस ते कीवर्ड टाकाल, आता हे जे काय आहेत हे कीवर्ड आहेत. स्लाइड दिसत आहे सर्वांना? दर्शना हो. स्लाइड दिसतंय ना? सर दिसतंय. हा, ओके. आता मी जे काय आहे बघा हे हे दिसतंय, हे कीवर्ड टाकले बघा मी इथं गुगल सर्चला. दिसतंय? हो. ओके. आता गुगल सर्चला टाकल्यानंतर मी ज्यावेळेस हे काय करेल याला क्लीन करेल. आता बघा कीवर्ड फक्त टाकले मी बरोबर. आता कीवर्डचं काय इम्पॉर्टंट असतं तुम्हाला ते दिसेल बघा. हे सगळं येऊन गेलं बघा या ठिकाणी टॉक्सिसिटी डॅनिओ क्युपिनाटस वगैरे येऊन गेलं. आता मी ज्यावेळेस याच्यावर क्लिक करेल, समजा मला हे बघायचे आहे ॲक्यूट टॉक्सिसिटी किंवा मग हे बघायचे आहे. आता ॲक्यूट ह्याच्यामध्ये आपल्याला हे बघूया वरच्या ॲक्यूट टॉक्सिटी. आता तो रिसर्च पेपर डायरेक्ट ओपन होऊन जाईल, जो रिसर्च पेपर पब्लिश होता. मग बघा हा रिसर्च पेपर ओपन झाला. हो. ओके, म्हणजे तुम्ही ही जी काही कीवर्ड आहेत बघा, हे कीवर्ड या ठिकाणी दाखवतो मी तुम्हाला. माझा जो काही रिसर्च पेपर आहे तर ह्या रिसर्च पेपरमध्ये हे कीवर्ड्स आहेत. हे दिसतात रिसर्च पेपर टॉक्सिसिटी इफेक्ट न्यूटेक. हे बघा मी डार्क करतोय. ओके. आता बघा जे काही कीवर्ड होते मी ते गुगलला सर्च केले आणि गुगलला सर्च केल्यानंतर डायरेक्ट तो पेपर पब्लिश झालेला माझा काय आला, डायरेक्ट येऊन गेला. दिस इज द इम्पॉर्टंट ऑफ द कीवर्ड म्हणून टाकले जात असतात. ओके, शॉर्टकट इन्फॉर्मेशन अबाउट दॅट रिगार्डिंग दॅट पब्लिश रिसर्च पेपर. इफ यू वॉन्ट टू फाइंड दिस रिसर्च पेपर सो यू शुड हॅव ओनली सर्च विथ द कीवर्ड्स like this. Okay, you will get your research paper what kind of you find. आलं लक्षात? हो. एवढं समजलं? आता हो. पुढचं जे काय आहे तर पुढच्यामध्ये आपण बघूया ॲब्स्ट्रॅक्ट. ओके, पुढचं काय आहे ॲब्स्ट्रॅक्ट आहे ना. हा, ॲब्स्ट्रॅक्ट कीवर्ड झालेले आहेत. आता ॲब्स्ट्रॅक्टमध्ये काय आहे की तुम्हाला जो काही रिसर्च पेपर आहे तर तो रिसर्च पेपर तुमच्या ह्या नावाने आहे. समजा ॲक्यूटॉक्सिटी बायो एसे ऑफ न्यूटेक बायोपेस्टिसाइड ऑन फ्रेश वॉटर सिम्प्रिन डॅनिओ क्युपिनाटस हॅम्बुच. आता हा जो काय हॅम्बुच लिहिलेला आहे मी, हे जे काय हॅम्बुच आहे तर हे हा हा जो काय आहे तर हा सायंटिस्ट आहे आणि ह्याने हा जो काय फिश आहे ज्याचे नाव आहे डॅनिओ एक्विपिनॅटस, तर ह्या डॅनिओ एक्विपिनॅटसवर त्याने काम केलेलं आहे. आता हा डॅनिओ एक्विपिनॅटस फिश कसा दिसतो आपण ते बघूया.
हा जो फिश आहे तर हा फिश तुम्हाला सर्च करायचा असेल सो यू शुड ऑल्सो check like this Danny Equipinatus. हा बघा हा जो मासा आहे तर हा फिश या फिशचं नाव आहे डॅनी एक्विपिनॅटस. या माशावर काम झालेलं आहे आणि ह्याचे जे काय आहे ह्याचा जो काही रिसर्च आहे किंवा पहिला सुरुवातीला ह्या सायंटिस्टने शोधून काढला ज्या सायंटिस्टचं नाव होतं हॅम्बोज. ओके हा फिश दिसतोय फिश दिसतोय का तुम्हाला? हो. ओके तर हा जो मासा आहे ह्याचे नाव आहे डॅनी एक्विपिनॅटस आणि याचा शोध कोणी लावला हॅम्बोज नावाच्या सायंटिस्टने लावलेला आहे. हे आहे कीवर्ड्स. ओके आता त्यानंतर असणारे हॅम्बोजचे आपण हे क्लिअर करून घेतलं. त्यानंतर असणारे ॲब्स्ट्रॅक्ट. ॲब्स्ट्रॅक्ट कसा असायला पाहिजे तुम्ही जो काही रिसर्च पेपर आहे हा जो काही रिसर्च पेपर मी पब्लिश केलेला आहे तर ह्या रिसर्च पेपरमध्ये हा जो काही रिसर्च पेपर मी पब्लिश केलेला आहे डॅनी एक्विपिनॅटसचा हा जो काही रिसर्च पेपर पब्लिश झालेला आहे तर ह्या रिसर्च पेपरमध्ये बघा या ठिकाणी ॲब्स्ट्रॅक्ट नाव दिसतंय का? हे बघा हे ॲब्स्ट्रॅक्ट दिसतंय. हे ॲब्स्ट्रॅक्ट आहे. हे बघा या ठिकाणी ब्लॅक मध्ये दिसतंय. आता दिसतंय का ॲब्स्ट्रॅक्ट? हो. ओके आता हे ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय नेमकं तर ह्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे की स्मॉल इन्फॉर्मेशन म्हणजे एकदम कमी इन्फॉर्मेशन. बघा तुम्ही ज्यावेळेस मराठी विषय होता तुमचा तर त्यावेळेस मराठी किंवा हिंदी असेल त्याच्यामध्ये बघा सुरुवातीला आपण प्रस्तावना घेतो प्रस्तावना है ना. हा प्रस्तावना याचा अर्थच ॲब्स्ट्रॅक्ट असा होतो. म्हणजे पूर्णच्या पूर्ण हा जो काही रिसर्च पेपर आहे इंट्रोडक्शन असेल त्यानंतर मग मटेरियल्स अँड मेथड असेल रिझल्ट असेल त्यानंतर कन्क्लुजन असेल त्यानंतर डिस्कशन या ठिकाणी हे बघा हे डिस्कशन असेल. ओके त्यानंतर कन्क्लुजन तर हे सगळेचे सगळे इन्फॉर्मेशन आपल्याला शॉर्टकटमध्ये लिहावे लागते ॲब्स्ट्रॅक्टमध्ये. हे ॲब्स्ट्रॅक्ट आहे याच्यामध्ये रिझल्ट वगैरे सगळं आपण 4-5 ओळीमध्ये लिहून टाकले. दिस इज कॉल्ड ॲज द ॲब्स्ट्रॅक्ट मीन्स द शॉर्टकट इन्फॉर्मेशन ऑर शॉर्ट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग युअर पब्लिश रिसर्च पेपर. दिस इज कॉल्ड ॲज द ॲब्स्ट्रॅक्ट. एवढं लक्षात आहे समजतंय? हो. हो सर. सिंपल आहे ना एकदम सिंपल आहे काही एवढं कठीण नाही ना की कठीण वाटतंय? नाही. हा तुम्हाला ते लिहायचं आहे बरं का ऑनलाईन एक्झामिनेशन नाही होणार. तर अशा प्रकारे हे असणार आहे. तर आपण इथं आता थोडं थांबूया. मला वाटतं वेळ झालेला आहे. ॲब्स्ट्रॅक्ट पर्यंत झालं. सिनॉप्सिस समरी आणि सिनॉप्सिस हे काय आहे आपण उद्या बघूया. ओके सो आय रिक्वेस्ट एव्हरीवन काइंडली स्विच ऑन युअर व्हिडिओज राईट नाव. व्हिडिओ ऑन करा सर्वांचे. गीताई व्हिडिओ ऑन कर. गीताई आहे का की कुठे चालले गेले चालू करून? ओके तर तुम्हाला समजलेलं आहे एवढं? हो. काही कन्फ्युजन? हो सर. काही कन्फ्युजन असेल सो यू शुड आस्क टू मी अबाउट रिगार्डिंग दिस टॉपिक. टीचिंग केलेलं कळतं ना? हो सर कळतं. काही प्रॉब्लेम? नाही. तर हे जे काय आहे मॅडम जे आहेत मॅडम कसं शिकवतात? काय सर? मॅडम पीपीटीने शिकवता की मग म्हटलं मॅडम कसं शिकवतात? सर
पीपीटी घेता की असंच याच्याने शिकवता? नाही असंच ना. असं म्हणजे आता शिकवते तसं शिकवतात की मग नाही फक्त मॅडमांचा पण व्हिडिओ बंद राहतो, नुसता आवाज येतो. हा आवाज यायचा. आणि याचा काही फक्त आवाज. मग काही तुम्ही फोटो वगैरे राहिले ना तेवढं. अच्छा म्हणजे तेवढं दाखवतात बा है ना? हा ते माहितीसाठी दाखवतात. ओके. तुम्हाला टीचिंग करते ना हो सर मॅडम? करते. मॅडम जावरे मॅडम आणि त्यांना थोडं ऍडजस्ट करून घ्यायचं कारण ते नवीन आहेत ना, है की नाही? हम्म. हा, छान शिकवतात. छान शिकवतात ना. ओके गुड. हो. If you have any problem regarding any subject, so you should have asked to me and I will solve your problem. Each and every time कधीही विचारून घ्यायचं सर मला अप्लाइड जिओलॉजी समजलं नाही किंवा मग सर मला हे समजलं नाही, सो आय विल सॉल्व युअर प्रॉब्लेम. ओके, इच अँड एव्हरी टाइम यू शुड कॉल टू मी. ओके सर. हां ओके. सो कॅन वी स्टॉप हिअर? हो. तुम्ही प्रश्न विचारत चला. प्रश्नच विचारत नाही तुम्ही. प्रश्न का बरं विचारत नाही? प्रश्न का बरं विचारत नाही तुम्ही लोक? सगळं समजतं. मी प्रश्न विचारेल बरं का. आता 1 युनिट संपल्यानंतर मी सगळं याच्यावर प्रश्न विचारणार आहे. प्रश्न विचारणं गरजेचं असतं. है ना, विचारायला पाहिजे ना प्रश्न. तेव्हा तर मला कळेल की तुम्ही किती तुम्हाला किती समजलेलं आहे म्हणून, आहे की नाही? ओके. सो कॅन वी स्टॉप हिअर? हो. हां ओके. उद्या याच वेळेस भेटूया. ओके, ऑल द बेस्ट आणि काळजी घ्या स्वतःची. फार जास्त वाढून गेलेलं आहे. शाद्यात सांगायचं कामच नाही. ओके, डोंट कम टू शादा. घरच्यांना शाद्याला यूज द्यायचे नाही आणि घरीच थांबा म्हणा. गावातच भरपूर आहे. गावातच भरपूर आहे. किती आहेत गावात? हम्म. हा? गावात किती आहेत? भरपूर निघतात सर 2-3 दिवसात. हो का? हम्म. लक्ष द्या, काळजी घ्या आणि काही बाजार वगैरे असेल तर एकाच वेळेस तो सगळा बाजार वगैरे करून घ्या. हो सर. कारण की कंडिशन फार जास्त खराब आहे. खेड्यांमध्ये खूप जास्त प्रादुर्भाव वाढून गेलेला आहे त्याचा. हो सर. हां चालेल बरं. ओके, कॅन वी लिव्ह नाव मीटिंग? बंद करायचे? ओके, ऑल द बेस्ट. हां बाय हो सर. बाय बाय. हो.